नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक पात्रता परीक्षा 2026 म्हणजे टीईटी 2026 करता मानसशास्त्र या विषयाच्या महत्त्वपूर्ण व्याख्या, मानसशास्त्रज्ञ सिद्धांत हे सर्व घटक या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. पहा विद्यार्थी मित्रो, या व्हिडिओमध्ये आपण 30 मिनिटांमध्ये एकूण 70 प्रश्नांचा सराव या ठिकाणी करणार आहोत. त्यामुळे परीक्षेच्या दृष्टिकोनातून हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे आणि परीक्षेला फक्त या ठिकाणी 3 दिवस शिल्लक आहेत. या ठिकाणी विद्यार्थी मित्रो 28 जून रोजी आपला पेपर आहे. त्या दृष्टिकोनातून शॉर्ट रिव्हिजन या ठिकाणी लास्ट अवर रिव्हिजन आपण या ठिकाणी घेणार आहोत. त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघायचा आहे आणि 70 पैकी किती प्रश्न तुमचे बरोबर येतात हे कमेंट मध्ये सांगायचं आहे. चला आता मग व्हिडिओला सुरुवात करूया. आजच्या या सेशन मधील पहिला प्रश्न बघा विद्यार्थी मित्रो. पहिला प्रश्न काय? मानसशास्त्र हे आत्म्याचे शास्त्र आहे अशी व्याख्या सुरुवातीला कोणी केली होती? बघा, मानसशास्त्र हे आत्म्याचे शास्त्र आहे अशी व्याख्या सुरुवातीला कोणी केली होती? तर बघा, अशी व्याख्या जी आहे विद्यार्थी मित्र अरिस्टॉटल यांनी केली होती. त्यामुळे ऑप्शन नंबर ए अरिस्टॉटल आणि प्लेटो हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, या दोघांचंही म्हणणं काय होतं तर मानसशास्त्र हे काय आत्म्याचं शास्त्र आहे. ओके, चला विद्यार्थी मित्र, विल्यम वूड यांच्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण अपडेट आहे ते समजून घेऊया. विल्यम वूड यांनी काय तर पहिली मानसशास्त्रीय प्रयोगशाळा, ओके, यांनी काय केलं होतं? पहिली मानसशास्त्रीय प्रयोगशाळा, पहिली बघा विद्यार्थी मित्र, पहिली मानसशास्त्रीय प्रयोगशाळा जी ती विल्यम वुंट यांनी सुरू केली होती. पहिली मानसशास्त्रीय प्रयोगशाळा विल्यम वुंट यांनी जी आहे ती सुरू केली होती. त्यानंतर विद्यार्थी मित्र, या ठिकाणी जेबी वॅटसन जे होते, जेबी वॅटसन, तर जेबी वॅटसन संदर्भात एक गोष्ट आहे. जेबी वॅटसन यांनी काय मानवी वर्तनाचे शास्त्र म्हटलं. ओके, जेबी वॅटसन काय सांगितलं होतं? मानवी वर्तनाचे शास्त्र म्हटलं होतं. वॅटसन यांनी वर्तनाचे शास्त्र ते मानसशास्त्र असं म्हटलं होतं. सिग्मंड फ्राइड यांनी मनोविश्लेषणवाद सांगितला होता. सिग्मंड फ्राइड यांनी काय सांगितलं होतं तर मनोविश्लेषणवाद. ओके, सिग्मंड फ्राइड यांनी मनोविश्लेषणवाद सांगितला होता. अशा पद्धतीने आपण चारही ऑप्शन या ठिकाणी कव्हर करून घेतलेले आहेत. आता आपण चारही ऑप्शन बघितले म्हणजेच काय विद्यार्थी मित्र, तर या ठिकाणी जर तुम्हाला या चारपैकी कुठल्या याच्यावर जर प्रश्न आला तुमचा तो त्या ठिकाणी चुकणार नाही. ओके, चला क्लिअर आहे सर्वांना. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा विद्यार्थी मित्र, मानसशास्त्र म्हणजे वर्तनाचे शास्त्र. आता यापूर्वीच मी तुम्हाला सांगितलं मानसशास्त्र म्हणजे वर्तनाचे शास्त्र ही आधुनिक व्याख्या. ओके, मानसशास्त्र म्हणजे वर्तनाचे शास्त्र होय, ही आधुनिक व्याख्या जी आहे, ही आधुनिक व्याख्या ही कोणी मांडली? ही कोणी मांडली तर बघा विद्यार्थी मित्र, ही जेबी वॅटसन यांनी मांडलेली आहे. ऑप्शन नंबर बी. ओके, जेबी वॅटसन हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. बघा, यांनी काय तर आता सांगितलं तुम्हाला मानवी वर्तनाचे शास्त्र ते मानसशास्त्र म्हटलंय. ओके, वर्तन म्हटलं तर या ठिकाणी जेबी वॅटसन. मॅकडुगल यांनी काय म्हटलं होतं विद्यार्थी मित्र? मानवी मनाचा अभ्यास करणारे. मॅकडुगल यांनी काय सांगितलं होतं? मानवी मनाचा अभ्यास करणारे शास्त्र ते मानसशास्त्र. ओके, मॅकडुगल यांनी काय मानवी मनाचा अभ्यास त्या ठिकाणी सांगितला होता. ही एक बाब लक्षात असू द्या. यानंतर पुढचा प्रश्न घेऊया. पुढील प्रश्न बघा, मानसशास्त्र म्हणजे मानवी स्वभावाचा अभ्यास. यापूर्वी सांगितलं मानवी स्वभाव म्हटलंय, तर स्वभावाचा कोण म्हटलंय तर गॅरेट यांनी म्हटलं. ओके, ऑप्शन नंबर ब गॅरेट हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. मानसशास्त्र म्हणजे मानवी स्वभावाचा अभ्यास ही व्याख्या कोणाची आहे तर गॅरेट यांची आहे. बघा विद्यार्थी मित्र, परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वपूर्ण 100 व्याख्या आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघायचा आहे. व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे विद्यार्थी मित्र. आणि सगळ्यात महत्वपूर्ण म्हणजे मानसशास्त्राच्या नोट्स ज्या आहेत या फक्त आता विद्यार्थी मित्र आपण फक्त 100 रुपयामध्ये मानसशास्त्राच्या शॉर्ट नोट्स या ठिकाणी घेतलेल्या आहेत. बघा, परीक्षेला फार कमी अवधी शिल्लक आहे. या ठिकाणी मात्र 2 दिवस या ठिकाणी शिल्लक असल्यासारखे आहेत. त्यामुळे सर्वांनी आपल्या त्या नोट्स देखील तुम्ही घ्यायच्या आहेत. ओके, चला यानंतर बघा, अनुभवाच्या सहाय्याने. ओके, प्रश्न काय बघा, अनुभवाच्या सहाय्याने मानवी वर्तनात होणारा प्रगतीपर बदल म्हणजे काय? अध्ययन होय. बघा, अनुभवाच्या सहाय्याने वर्तनात होणारा प्रगतीपर बदल म्हणजे अध्ययन होय. ही व्याख्या कोणाची आहे? ही व्याख्या विद्यार्थी मित्र कोणाची आहे? ते स्किनर या मानसशास्त्रज्ञाचे आहे. ऑप्शन नंबर ब स्किनर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, बघा, स्किनरचा प्रयोग कोणता होता विद्यार्थी मित्र? स्किनरचा होता साधक अभिसंधान उत्पत्ती. ओके, स्किनरची उपपत्ती कुठली आहे ह्याचा जर प्रश्न आला तर लक्षात द्या. स्किनरची उत्पत्ती आहे साधक अभिसंधान आणि हा प्रयोग जो आहे यांनी कशावरती केला होता तर हा प्रयोग यांनी कबूतर. ओके, कबुतरावरती यांनी हा प्रयोग केला होता. चला क्लिअर आहे सर्वांना. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघूया. पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्र, बुद्धिमत्ता म्हणजे बदलत्या पर्यावरणाशी जुळवून घेण्याची क्षमता ही असं कोणी म्हटलंय? ओके, बुद्धिमत्ता म्हणजे काय?
तर बदलत्या पर्यावरणाशी जुळून घेण्याची क्षमता होय, असं कोणी म्हटलेलं आहे? तर विद्यार्थी मित्र असं पिंटर यांनी म्हटले आहे. ऑप्शन नंबर ड, पिंटर हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, चला. टर्मनने विद्यार्थी मित्र बुद्धिमत्तेचं वर्गीकरण केलं होतं. ओके, टर्मन यांचं काय होतं विद्यार्थी मित्र? बुद्धिमत्तेचे वर्गीकरण. ओके, आणि बुद्धिमत्तेचं सूत्र देखील जे आहे त्यांनी दिलं, बुद्धिमत्ता काढण्याचं सूत्र देखील त्यांनी दिलेलं आहे. यानंतर बघा, बुद्धिमत्ता म्हणजे अमूर्त विचार करण्याची क्षमता होय, ही व्याख्या कोणाची आहे? ओके, बुद्धिमत्ता म्हणजे अमूर्त विचार करण्याची क्षमता होय, अशी बुद्धिमत्तेची व्याख्या खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाची आहे? तर बघा, ही जी व्याख्या विद्यार्थी मित्र ही कोणाची आहे बरं? तर ही आहे टर्मन या मानसशास्त्रज्ञाची. ओके, बुद्धिमत्ता म्हणजेच काय? अमूर्त विचार करण्याची क्षमता, असं म्हटलंय टर्मन यांनी म्हटलेलं आहे. ऑप्शन नंबर ब, टर्मन हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, चला. यानंतर पुढील प्रश्न पहा विद्यार्थी मित्र, व्यक्तीच्या जन्मजात क्षमतांचे नैसर्गिक प्रगतीशील आणि पद्धतशीर विकसन म्हणजे शिक्षण, ही व्याख्या कोणी केली आहे? ओके, बघा, ही व्याख्या कोणी केली आहे विद्यार्थी मित्र? तर ही व्याख्या पॅस्ट्रॉलॉजी यांनी केली आहे. ऑप्शन नंबर अ, पॅस्ट्रॉलॉजी हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, पॅस्ट्रॉलॉजी यांनी ही व्याख्या केलेली आहे. यानंतर बघा, व्यक्तींच्या शारीरिक आणि मानसिक संरचनेत होणारे गुणात्मक बदल म्हणजे विकास. बघा, व्यक्तीच्या शारीरिक आणि मानसिक संरचनेमध्ये होणारे गुणात्मक बदल म्हणजे विकास, ही संकल्पना कोणाची आहे? तर ही संकल्पना विद्यार्थी मित्र हरलॉक यांची आहे. ऑप्शन नंबर ए, हरलॉक हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, बघा, हरलॉक यांनी कोणता विकास सांगितला? तर गुणात्मक बदल सांगितले. ओके, गुणात्मक बदल या संदर्भात त्यांनी सांगितलेलं आहे हरलॉक यांनी. ओके, चलो. यानंतर बघा, वृद्धी म्हणजे शरीराच्या आकारमानात, वजनात आणि उंचीत होणारा संख्यात्मक बदल होय, हे कोणी स्पष्ट केले? तर हे फ्रँक यांनी स्पष्ट केले आहे. ऑप्शन नंबर ब, फ्रँक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, अध्ययन म्हणजे नवीन ज्ञान, नवीन प्रतिक्रिया संपादन करण्याची प्रक्रिया होय, ही व्याख्या कोणी दिली आहे? ही व्याख्या वुडवर्थ यांनी दिली आहे. ओके, बघा विद्यार्थी मित्र, वुडवर्थ यांनी बिहेवियर वर्तनासंदर्भात सूत्र दिलेलं आहे. बघा, बी इज इक्वल टू एस आर ओ. ओके, हे वुडवर्थ यांनी काय वर्तन बदलाबाबत दिलेलं सूत्र या ठिकाणी दिलेलं आहे. ओके, स्टिम्युलेशन रिस्पॉन्स अँड ऑब्जेक्ट या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे. हे सूत्र कोणाचं आहे? वुडवर्थ यांचंच आहे. ओके, चला. यानंतर विद्यार्थी मित्र थॉर्नडाईकने बघा, थॉर्नडाईकने काय मांजर या पाण्यावरती प्रयोग केला होता. थॉर्नडाईकने मांजरीवरती प्रयोग केला होता. उत्पत्ती कुठली आहे थॉर्नडाईकची? प्रयत्न प्रमाद उत्पत्ती. ओके, एक एक आपण समजून घेऊया. प्रयत्न प्रमाद उपपत्ती. ओके, चला, ही आहे थॉर्नडाईक यांची. यानंतर पुढील प्रश्न बघा, मानसशास्त्र हे मानवी वर्तन आणि मानवी संबंधाचा अभ्यास करणारे शास्त्र होय, ही व्याख्या कोणी केली आहे? विद्यार्थी मित्र, IMP अशी ही व्याख्या आहे. ओके, पहा, मानसशास्त्र हे काय मानवी वर्तन आणि मानवी संबंधाचा अभ्यास करणारे शास्त्र आहे, असे क्रो आणि क्रो यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर अ, क्रो आणि क्रो हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. ओके, मॅकडुगल संदर्भात काय होते विद्यार्थी मित्र? मानसशास्त्र हे मानवी मनाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हटलं होतं. मॅकडुगल यांनी काय म्हटलंय? मानवी मनाचा अभ्यास करणारे शास्त्र. ओके, ते मॅकडुगल यांनी म्हटलं होतं. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्र, काय व्यक्तीच्या अंतर्गत गुणांचे आणि वैशिष्ट्यांचे गतिमान संघटन म्हणजे व्यक्तिमत्व होय, ही प्रसिद्ध व्याख्या कोणी केलेली आहे? ही प्रसिद्ध अशी व्याख्या व्यक्तिमत्वाचे विद्यार्थी मित्र GW ऑलपोर्ट यांनी केलेली आहे. ओके, बघा, व्यक्तिमत्व म्हणजे काय मानवी गुणांचे, अंतर्गत गुणांचे आणि वैशिष्ट्यांचे गतिमान संघटन, ही व्याख्या GW ऑलपोर्ट यांनी केलेली आहे. त्यानंतर बुद्धिमत्ता म्हणजे उद्दिष्टपूर्ण कृती करण्याची, तर्कशुद्ध विचार करण्याची क्षमता, ही व्याख्या कोणाची आहे? तर विद्यार्थी मित्र, बुद्धिमत्तेसंदर्भात ही व्याख्या डेव्हिड वेल्सनर यांनी केलेली आहे. ओके, डेव्हिड वेल्सनर, ऑप्शन नंबर ए या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. बुद्धिमत्ता म्हणजे उद्दिष्टपूर्ण कृती करण्याची, तर्कशुद्ध विचार करण्याची क्षमता, असं त्यांनी म्हटलेलं आहे. ओके, चला. आता बुद्धिमत्तेसंदर्भात विद्यार्थी मित्र, स्पियरमन हा जो मानसशास्त्रज्ञ आहे, स्पियरमन यांनी बुद्धिमत्ता काय सांगितलं? त्यांनी द्विघटक. ओके, स्पियरमन यांनी कोणते सांगितले? द्विघटक बुद्धिमत्ता. ओके, द्विघटक बुद्धिमत्ता जो आहे ही स्पियरमन यांनी सांगितलेलं आहे. ओके, थर्स्टन यांनी अनेक घटक सांगितलेले आहे. थर्स्टन यांनी अनेक घटक बुद्धिमत्ता सांगितलेली आहे. ओके, गिलफोर्ड यांनी बहुविध बुद्धिमत्ता. ओके, बहुविध बुद्धिमत्ता सांगितलेली आहे. गिलफोर्ड यांनी बुद्धिमत्तेचे 120 घटक सांगितलेले आहेत.
ज्यापैकी ते वाढून पुढे 180 घटक झालेले आहेत. ओके, आधुनिक काय 180 घटक त्या ठिकाणी ते झालेली आहेत. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. पुढचा प्रश्न काय विद्यार्थी मित्र, अनुभवामुळे वर्तनात होणारे कायमस्वरूपी बदल म्हणजे अध्ययन होय. आता हा प्रश्न विद्यार्थी मित्र IMP आहे, नोट डाऊन करून घ्यायचा. बघा काय म्हटलंय, अनुभवामुळे वर्तनात कायमस्वरूपी घडून आलेले बदल म्हणजेच काय, अध्ययन होय. ही व्याख्या हिलगार्ड यांनी केलेली आहे. ओके, हिलगार्ड ऑप्शन नंबर बी या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. यानंतर पुढील प्रश्न बघा. पुढचा प्रश्न काय, मानसशास्त्र हे जाणीवांचे अवस्थांचे शास्त्र आहे. ही 19व्या शतकातील व्याख्या कोणाची केली आहे, की कोणी केली आहे, तर ही विल्यम वुंट आणि विल्यम जेम्स यांनी ही व्याख्या केली आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर ए विल्यम वुंट आणि विल्यम जेम्स हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. त्यानंतर बघा, शिक्षणाची प्रक्रिया त्रिध्रुवीय म्हणजे ट्रायपोलर असते, हा विचार कोणी मांडला. ओके, शिक्षणाची जी प्रक्रिया ही त्रिध्रुवीय असते, हा विचार कोणी मांडला, हा विचार जॉन डुई यांनी मांडलेला आहे. ऑप्शन नंबर ए जॉन डुई हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. यानंतर शिक्षणाची प्रक्रिया ही द्विध्रुवीय असते. बघा पहिल्यांदा काय म्हटलं, त्रिध्रुवीय, आणि आता द्विध्रुवीय म्हटलं म्हणजे दोन ध्रुवाची, बायपोलर. ओके, ट्रायपोलर अँड बायपोलर ही असं कोणी म्हटलंय, ते ऍडम्स यांनी म्हटलेलं आहे. ऑप्शन नंबर ए ऍडम्स हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, भावना म्हणजे व्यक्तीची क्षुब्ध आणि खळबळ माजलेली अवस्था होय. ही व्याख्या कोणाची आहे, तर ही व्याख्या वुडवर्थ यांची आहे. ऑप्शन नंबर ए वुडवर्थ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. किशोरावस्था हा प्रचंड वादळ, ताणतणाव आणि विरोधाचा काळ आहे. हे विधान कोणी केले आहे, तर हे विधान स्टॅनली हॉल यांनी केले आहे. ऑप्शन नंबर ए स्टॅनली हॉल हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, हे विधान कोणाचं आहे, विधान स्टॅनली हॉल यांचं आहे. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, अध्ययन ही सराव आणि अनुभवामुळे वर्तनात घडून येणारी सुधारणा आहे असं कोणी म्हटलंय, तर असं गेट्स आणि अन्य या मानसशास्त्रज्ञांनी म्हटलेलं आहे. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन विद्यार्थी मित्र, बुद्धीचा द्विकारक ओके टू फॅक्टर सिद्धांत म्हणजे सामान्य घटक आणि विशिष्ट घटक यस, ही व्याख्या कोणी केली. ओके, हा सिद्धांत कोणी मांडलेला आहे, सामान्य घटक आणि विशिष्ट घटक, तर हा चार्ल्स स्पियरमन यांनी म्हणलेला आहे. ओके, बघा चार्ल्स स्पियरमन यांनी बुद्धीचा काय म्हणतात, द्विकारक म्हणजेच काय विद्यार्थी मित्र, द्विघटक सिद्धांत. ओके, द्विकारकच म्हणजे काय, याला काय म्हटलं होतं मी तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलेलं आहे, बुद्धिमत्तेचा द्विघटक सिद्धांत देखील म्हणतात, आणि हा चार्ल्स स्पियरमन या मानसशास्त्रज्ञाने मांडलेला आहे. ओके, चला विद्यार्थी मित्र बघा, या ठिकाणी मानसशास्त्राच्या विद्यार्थी मित्र टीईटी 2026 करता या ठिकाणी मानसशास्त्राच्या शॉर्ट नोट्स जे आहेत, ओके शॉर्ट नोट्स आपल्याकडे आहेत, त्यासोबतच आपल्या क्लास नोट देखील तुम्हाला मिळणार आहेत. तर या शॉर्ट नोट ज्या आहेत तुम्हाला फक्त 100 रुपयामध्ये मिळणार आहेत विद्यार्थी मित्र. किती, 100 रुपयामध्ये. तर काय करायचं आहे, तुम्ही या नोट्स घेण्याकरता 9518338472 या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करायचा आहे. तुम्हाला पुढील त्या ठिकाणी माहिती मिळून जाईल, आणि आपल्या या शॉर्ट नोट्स ज्या आहेत या तुम्ही घ्यायच्या आहेत विद्यार्थी मित्र. ओके, चला शॉर्ट नोट्स खूप महत्वपूर्ण आहेत. आता परीक्षेला फक्त या ठिकाणी विद्यार्थी मित्र 3 दिवस शिल्लक आहेत. 3 दिवसामध्ये अगदी शॉर्ट मध्ये अभ्यास करण्याकरता या शॉर्ट नोट्स घेणं तुम्ही खूप गरजेचं आहे. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. पुढचा प्रश्न पहा विद्यार्थी मित्र, काय सृजनशीलता म्हणजे अपूर्व आणि नाविन्यपूर्ण गोष्टींची निर्मिती करण्याची क्षमता होय, असं कोणी म्हटलेलं आहे, ते गिलफोर्ड यांनी म्हटलंय, टॉरेन्सनी म्हटलंय आणि डेव्हिड रॉल्स यांनी म्हटलंय. त्यामुळे ऑप्शन नंबर ड वरीलपैकी सर्व हेच या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. यानंतर बघा, प्रेरणा ही अशी शारीरिक आणि मानसिक अवस्था आहे जी व्यक्तीला कृती करण्यास प्रवृत्त करते. ही व्याख्या कोणाची आहे. ओके, प्रेरणा ही शारीरिक आणि मानसिक अशी अवस्था जी व्यक्तीला कृती करण्यास प्रवृत्त करते, ही व्याख्या गिलफोर्ड यांची आहे. कोणाची आहे, गिलफोर्ड या मानसशास्त्रज्ञाची ही व्याख्या आहे. त्यानंतर बघा, मानवी मनाचा अचेतन अनकॉन्शियस भाग हा मानवी वर्तनाचा मुख्य चालक असतो, हा सिद्धांत कोणी मांडलेला आहे, तर हा सिद्धांत सिगमंड फ्राइड यांनी मांडलाय. ओके, मानवी मन आलं या ठिकाणी बघा विद्यार्थी मित्र, लक्षात द्या, मानवी मनासंदर्भात जर काय आलं त्या ठिकाणी सिगमंड फ्राइड हे लक्षात असू द्या. ओके, बघा मानवी मनासंदर्भात जर कुठल्याही संकल्पना कुठलाही घटक असेल तर सिगमंड फ्राइड हे लक्षात घ्यायचं सर्वप्रथम. त्यानंतर बघा, पुढचा प्रश्न काय विद्यार्थी मित्र, पुढील प्रश्न असा आहे की बालक हा एक कोऱ्या पाटीसारखा असतो. ओके, टॅबुला रासा सारखा असतो असं कोणी म्हटलं, तसं जॉन लॉक यांनी म्हटलं. कोणी, जॉन लॉक या मानसशास्त्रज्ञाने हे म्हटलेलं आहे, बालक हा एक कोऱ्या पाटीसारखा असतो असं त्यांचं म्हणणं असतं. त्यानंतर बघा, पहिले मानवी वर्तन, नंतर मानवी मन आणि नंतर जाणीव नष्ट झाली, तर आता फक्त वर्तन शिल्लक राहिले. हे मानसशास्त्राच्या विकासाच्या बाबत विधान कोणी सांगितलेलं आहे. ओके, बघा हे विधान बघा, पहिले मानवी वर्तन, नंतर मानवी मन आणि नंतर जाणीव नष्ट झाले, तर हे फक्त वर्तन शिल्लक राहते. ओके, बघा काय, फक्त वर्तन शिल्लक राहिले आहे.
तर हा सिद्धांत कोणाचा आहे, तर हा वुडवर्थ यांचा आहे. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, ओके, बिहेवियर इज इक्वल टू यस मायनस आर मायनस ओ. तर का शिल्लक काय राहतं, फक्त बी शिल्लक राहतो, असं या ठिकाणी वुडवर्थ यांनी सांगितलेलं आहे विद्यार्थी मित्र. ओके, चला विद्यार्थी मित्र, व्हिडिओ आवडत असल्यास सर्वांनी काय करायचं आहे, सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे. आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये पीडीएफ मेसेज करायचा आहे. तुम्हाला शॉर्ट नोट्सच्या पीडीएफ देखील त्या ठिकाणी मिळून जातील. ओके, चला यानंतर बघा विद्यार्थी मित्र, स्मरण म्हणजे पूर्वी अनुभवलेल्या गोष्टींचा सरळ उपयोग करणे होय. स्मरण म्हणजे काय, पूर्वी अनुभवलेल्या गोष्टींचा सरळ उपयोग करणे. ही व्याख्या कोणाची आहे, ही व्याख्या विद्यार्थी मित्र वुडवर्थ यांची आहे. कोणाची आहे, वुडवर्थ. ऑप्शन नंबर अ या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. यानंतर बघा, विस्मरण ही एक अशी सक्रिय मानसिक प्रक्रिया आहे ज्या अप्रिय आठवणी दाबल्या जातात. ओके, ज्यात काय होते, अप्रिय आठवणी दाबल्या. विस्मरणामध्ये काय म्हटलं आहे, तर अप्रिय आठवणी या दाबल्या जातात, असे कोणी म्हटले आहे, तर असे सिगमंड फ्राइड यांनी म्हटले. कोणी, सिगमंड फ्राइड यांनी हे म्हटलेलं आहे. त्यानंतर बघा, मानसिक वय ही संकल्पना सर्वप्रथम कोणी स्पष्ट केली. मानसिक वय ही जी संकल्पना आहे ही सर्वप्रथम कोणी स्पष्ट केली, तर ही अल्फ्रेड बिने यांनी स्पष्ट केली. ऑप्शन नंबर अ, अल्फ्रेड बिने यांनी हे स्पष्ट केलं. ओके, यांनीच काय केलं, तर मानसिक वयाचा शोध देखील लावला. ओके, अल्फ्रेड बिने यांनी काय केलेला आहे, तर मानसिक वयाचा शोध हा अल्फ्रेड बिने यांनी लावलेला आहे. ओके, चलो यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा. पुढचा प्रश्न काय, बुद्ध्यांक म्हणजे आयक्यू काढण्याचे सूत्र सर्वप्रथम कोणी परिपूर्ण केले. बुद्ध्यांक काढण्याचे सूत्र सर्वप्रथम जे आहे ते लुईस टर्मन यांनी पूर्ण केले. टर्मन. ओके, बघा विद्यार्थी मित्र, बुद्ध्यांक काढण्याचे सूत्र काय विद्यार्थी मित्र, या ठिकाणी समजून घ्या. ओके, बुद्ध्यांक म्हणजेच काय, बुद्धिमत्ता. बुद्धिमत्ता बरोबर मानसिक वय. काय म्हटलंय, बुद्धिमत्ता बरोबर मानसिक वय भागिले शारीरिक वय. ओके, गुणाकारामध्ये काय विद्यार्थी मित्र, तर 100. ओके, हे बुद्धिमत्ता काढण्याचं सूत्र कोण दिलं, ते टर्मन यांनी दिलेलं आहे. यानंतर बघा, अध्ययन उपपत्तीमध्ये अभिजात अभिसंधान, ओके, ही व्याख्या कोणी केली आहे. अध्ययन उपपत्तीमध्ये अभिजात अभिसंधान ही व्याख्या कोणी केली आहे, तर ही इव्हॉन फॅव्लॉन यांनी केली आहे. ऑप्शन नंबर ए हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, अभिजात अभिसंधान, इव्हॉन फॅव्लॉन. ओके, बघा विद्यार्थी मित्र, इव्हॉन फॅव्लॉन यांनी कशावरती प्रयोग केला होता, हा कुत्र्यावरती प्रयोग केला होता. त्यामध्ये त्यांनी काय सांगितलं होतं, कृत्रिम चेतक जो होता, ओके, कृत्रिम चेतक वापरला होता, घंटा. ओके, कृत्रिम चेतक त्यांनी कोणता वापरला होता, तर तो वापरला होता घंटा. आणि याद्वारे काय, कृत्रिम चेतकाद्वारे नैसर्गिक प्रतिसाद मिळवला होता त्यांनी. ओके, कृत्रिम चेतकाद्वारे नैसर्गिक प्रतिसाद त्यांनी मिळवला. नैसर्गिक प्रतिसाद कुठला होता विद्यार्थी मित्र, तर कुत्र्याच्या तोंडात येणारी लाळ हा त्या ठिकाणी नैसर्गिक प्रतिसाद होता. यानंतर विद्यार्थी मित्र, पुढचा प्रश्न बघा. पुढील प्रश्न आहे, साधक अभिसंधान, ऑपरेशन कंडिशनिंग आणि वर्तनावर परिणामाद्वारे नियंत्रण ठेवण्याची प्रक्रिया ही व्याख्या कोणाची. साधक अभिसंधान म्हटलेलं आहे, साधक अभिसंधान आहे स्किनर. ओके, स्किनर. कशावरती होता हा प्रयोग साधक अभिसंधानाचा, कबुतरावरती हा प्रयोग होता. बी एफ स्किनर. ऑप्शन नंबर अ या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. यानंतर मर्मदृष्टीमूलक अध्ययन, ओके, इन्साइटफुल लर्निंग, याला समाकारवादी समष्टीवादी असंही म्हटलं. म्हणजे अचानक समस्येचे निराकरण शोधण्याची क्षमता हा प्रयोग कोणी केला, तर हा विद्यार्थी मित्र बघा, वोल्फगांग कोहलर, मॅक्स वर्दीमेयर, कर्ट कोपका, म्हणजेच या सर्वांनी हा प्रयोग केला आहे. यालाच वरीलपैकी सर्व समष्टीवादी असं आपण म्हणतो. ओके, आणि सगळ्यात महत्वपूर्ण लक्षात द्या विद्यार्थ्यांनो, कोहलर हा यामध्ये सर्वात इम्पॉर्टंट आहे. ओके, कोहलर हा मुख्य त्या ठिकाणी आहे. यानंतर पुढील प्रश्न बघा, अध्ययनाचा प्रयत्न प्रमाण सिद्धांत, ओके, ट्रायल अँड एरर प्रयत्न प्रमाण सिद्धांत हा कोणी मांडला, तर हा एडवर्ड थॉर्नडाईक यांनी मांडलेला आहे. ऑप्शन नंबर ए, एडवर्ड थॉर्नडाईक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. एडवर्ड थॉर्नडाईक यांनी हा प्रयत्न प्रमाण सिद्धांत मांडताना मांजरावरती प्रयोग केला होता. कशावरती केला होता, मांजरावरती प्रयोग जो यांनी केलेला होता. त्यानंतर विद्यार्थी मित्रो, सामाजिक अध्ययन उपपत्ती, ओके, सोशल लर्निंग थिअरीचा जनक कोण आहे, तर अल्बर्ट बांदूर हा सामाजिक अध्ययन उपपत्तीचा जनक आहे. ओके, चला यानंतर ज्ञानात्मक विकास म्हणजे कॉन्जेक्टिव्ह डेव्हलपमेंट याच्या 4 टप्प्यांचा सिद्धांत कोणी मांडला, तर हा 4 टप्प्याचा सिद्धांत जीन पियाजे या मानसशास्त्रज्ञांनी मांडला. ऑप्शन नंबर ए, जीन पियाजे हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. विद्यार्थी मित्रो, हा प्रश्न IMP आहे, नोट डाऊन करून घ्यायचा आहे तुम्ही. ओके, चला विद्यार्थी मित्रो, तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. आणि विद्यार्थी मित्रो, सगळ्यात महत्वपूर्ण म्हणजे तुम्हाला मानसशास्त्र जे आहे, मानसशास्त्राच्या पीडीएफ नोट्स हवे असतील. ओके, बघा या ठिकाणी पीडीएफ नोट्स, पीडीएफ शॉर्ट नोट्स आपल्याकडे आहे हस्तलिखित,
ती फक्त आहे 100 रुपयामध्ये. ओके, त्या शॉर्ट नोट्स मिळवण्याकरता तुम्ही काय करायचं आहे विद्यार्थी मित्र, तर या शॉर्ट नोट्स मिळवण्याकरता तुम्ही 9518 338472 या व्हॉट्सअप नंबरवरती संपर्क करायचा आहे. याद्वारे तुम्ही आपल्या व्हॉट्सअप नोट्स ज्या आहेत संपर्क करून आपल्या शॉर्ट नोट्स तुम्ही घ्यायच्या आहेत विद्यार्थी मित्र, कारण की परीक्षेला फक्त 3 दिवस शिल्लक आहे आणि परीक्षेच्या दृष्टिकोनातून या नोट्स तुम्हाला खूप महत्वपूर्ण ठरतील. त्या ठिकाणी लास्ट रिव्हिजनसाठी या नोट्स महत्वाच्या ठरणार आहेत. त्यानंतर बघा, सामाजिक सांस्कृतिक दृष्टिकोन ZPD. ओके, सामाजिक सांस्कृतिक दृष्टिकोन ZPD हा कोणी सांग, ही व्याख्या कोणाची आहे? ओके, तर लेव वायगोस्की यांची. ओके, झोनल प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट असं म्हणतात त्याला. ओके, झोनल प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट. ओके, ZPD. यानंतर नैतिक विकासाचा सिद्धांत मोरल डेव्हलपमेंट थिअरी कोणाची आहे? तर लॉरेन्स कोहलबर्ग यांनी मांडलेले आहे. नैतिक विकास सिद्धांत लॉरेन्स कोहलबर्ग यांचा आहे. त्यानंतर मनोसामाजिक सिद्धांत. ओके, सायकोलॉजिकल डेव्हलपमेंट थिअरीचे 8 टप्पे कोणी सांगितले? मनोसामाजिक विकासाचे 8 टप्पे ही ज्या विद्यार्थी एरिक एरिक्सन यांनी सांगितले. ओके, किती? एकूण 8 टप्पे जे आहेत त्या ठिकाणी त्यांनी सांगितलेले आहे. ऑप्शन नंबर अ, एरिक एरिक्सन हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. यानंतर बघा, ओके, मानवतावादी. ओके, बघा, मानवतावादी मानसशास्त्र. ओके, ह्युमॅनिस्टिक सायकॉलॉजी व स्वप्रत्यक्षीकरण ची व्याख्या कोणी केली आहे? तर ही विद्यार्थी मित्र अब्राहम मॉस्लो, कार्ल रॉजर्स. ओके, यांनी केले. ओके, अब्राहम मॉस्लो आणि कार्ल रॉजर्स या दोघांनी केले. त्यामुळे दोन्ही अ आणि ब आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. ओके, या दोघांनी ही व्याख्या जी आहे ती केलेली आहे विद्यार्थी मित्र. यानंतर पुढील प्रश्न बघा, बहुविध बुद्धिमत्ता सिद्धांत. ओके, बहुविध बुद्धिमत्ता सिद्धांत थिअरी ऑफ मल्टिपल इंटेलिजन्स कोणी मांडला? तर बहुविध बुद्धिमत्ता सिद्धांत हा हॉवर्ड गार्डनर यांनी मांडलेला आहे. ऑप्शन नंबर अ या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, डॅनियल गोलमन यांनी कोणला? तर यांनी विद्यार्थी मित्र भावनिक बुद्धिमत्ता सिद्धांत मांडला होता. ओके, डॅनियल गोलमन यांना काय भावनिक बुद्धिमत्ता जे आहे, भावनिक बुद्धिमत्तेचे जनक म्हणतात. भावनिक बुद्धिमत्तेचे जनक म्हणून डॅनियल गोलमन यांना ओळखल्या जाते. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, पुढचा प्रश्न काय? भावनिक बुद्धिमत्ता इमोशनल इंटेलिजन्स ही संकल्पना जागतिक स्तरावर कोणी प्रसिद्ध केली? तर ही डॅनियल गोलमन यांनी प्रसिद्ध केली. ओके, यांनाच विद्यार्थी मित्र काय म्हणतात? तर भावनिक बुद्धिमत्तेचे जनक म्हणून देखील ओळखल्या जाते. ओके, भावनिक बुद्धिमत्तेचे जनक म्हणून देखील ओळखल्या जाते. इमोशनल इंटेलिजन्स भावनिक बुद्धिमत्ता IMP पॉइंट आहे, नोट डाऊन करून घ्या. परीक्षेमध्ये विचारण्याचे चान्सेस खूप आहेत. ओके, चला. त्यानंतर बुद्धिमत्तेचा त्रिआयामी, ओके, 3 डायमेन्शनल संरचना कोणी सांगितली? तरी गिलफोर्ड यांनी सांगितली. JV गिलफोर्ड यांनी सांगितलेली आहे. ऑप्शन नंबर अ, गिलफोर्ड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. यानंतर बुद्धिमत्तेचा त्रिकूट सिद्धांत. ओके, त्रिकूट सिद्धांत कोणी सांगलाय? तर हा रॉबर्ट स्टॅनबर्ग यांनी सांगितलं. रॉबर्ट स्टॅनबर्ग, ऑप्शन नंबर अ या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे रॉबर्ट स्टॅनबर्ग. यानंतर बघा, व्यक्तीच्या वर्तनाला दिशा देणारी ऊर्जा पुरवणारी शक्ती म्हणजे प्रेरणा होय. बघा, व्यक्तीच्या वर्तनाला दिशा देणारी ऊर्जा पुरवणारी शक्ती म्हणजे प्रेरणा होय. ही व्याख्या कोणी केली आहे? तर ही व्याख्या विद्यार्थी मित्र मॅकडुवेल यांनी केली आहे. कोणी? मॅकडुवेल यांनी ही व्याख्या केलेली आहे. यानंतर पुढील प्रश्न बघा, पुढचा प्रश्न काय? अध्ययन संक्रमण ट्रान्सफर ऑफ लर्निंग म्हणजे एका परिस्थितीत शिकलेल्या ज्ञानाचा दुसऱ्या परिस्थितीत होणारा उपयोग होय. ही व्याख्या कोणाची? ओके, उपयोग म्हटलंय. उपयोगासंदर्भात कोणी केली आहे? तरी सोरेनसन यांनी केले. ओके, सोरेनसन, ऑप्शन नंबर अ या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. यानंतर विद्यार्थी मित्र, समान घटकाचा सिद्धांत थिअरी ऑफ आयडेंटिकल एलिमेंट्स हे अध्ययन संक्रमणाचे तत्व कोणी मांडले आहे? तर हे एडवर्ड थॉर्नडाईक यांनी म्हटलंय. समान घटक उत्पत्ती. ओके, स्पिअरमनचा द्विघटक आहे. ओके, 2 घटक आणि बॅगले यांची सामान्यीकरण उत्पत्ती आहे. ओके, समान घटक एडवर्ड थॉर्नडाईक यांची आहे, लक्षात असू द्या. यानंतर सामान्यीकरणाचा सिद्धांत. ओके, सामान्यीकरणाचा सिद्धांत थिअरी ऑफ जनरलायझेशन हा कोणी मांडलाय? तर हा चार्ल्स वूड यांनी मांडलेला आहे. ऑप्शन नंबर ए या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. कुप्रसिद्ध, ओके, काय म्हणलंय? कुप्रसिद्ध जुक्स कुटुंबाचा अभ्यास करून अनुवंशाचा प्रभाव कोणी सिद्ध केला? तर हा RL डगडेल. ओके, डगडेल यांनी सिद्ध केलेला आहे. ओके, चला. यानंतर कॅलिलक कुटुंबाचा अभ्यास करून मतिमंदत्वाचा संबंध अनुवंशाशी जोडणारा शास्त्रज्ञ कोण? बघा, मतिमंदत्वाचा संबंध अनुवंशाशी जोडणारा शास्त्रज्ञ कोण आहे? तर तो आहे H गॉडार्ड. ओके, H गॉडार्ड, ऑप्शन नंबर अ या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. यानंतर बघा, बुद्धिमत्ता आणि अनुवंशाचा अभ्यास करून हेरिडिटी जीनियस हा ग्रंथ कोणी लिहिला? बघा, महत्वपूर्ण विद्यार्थी मित्र, बुद्धिमत्ता आणि अनुवंशाचा अभ्यास करून हेरिडिटी जीनियस. ओके, IMP प्रश्न आहे, नोट डाऊन करून घ्या. हा कोणी लिहिलाय? तर फ्रान्सिस गाल्टन यांनी लिहिलाय. कोणी? फ्रान्सिस
गाल्टन. ऑप्शन नंबर अ या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. त्यानंतर पुढील प्रश्न बघा. लहान मुलांमध्ये भाषा समजण्याची जन्मजात क्षमता एलईडी असते. हा सिद्धांत कोणाचा आहे? हा सिद्धांत नॉम चॉस्की यांचा आहे. नॉम चॉम्स्की यांचा हा सिद्धांत आहे. ऑप्शन नंबर अ हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. यानंतर बघा, व्यक्तिमत्वाचा अंतर्मुखी आणि बहिर्मुखी असा गट कोणी केला? इंट्रोवर्ट आणि एक्स्ट्रोवर्ट हा जो व्यक्तिमत्वाचे गट आहेत, हे गट कोणी केले? तर हे कार्ल युंग यांनी केले. कार्ल जुंग यांनी केले. ऑप्शन नंबर अ या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. यानंतर शरीर रचनेवरून जे आहे व्यक्तिमत्वाचे प्रकार कोणी सांगितले? शरीर रचनेवरून व्यक्तिमत्वाचे प्रकार खालीलपैकी कोणी सांगितले? तर डब्ल्यू.एच. शेल्डन यांनी सांगितले. ऑप्शन नंबर अ डब्ल्यू.एच. शेल्डन हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. त्यानंतर अध्ययनाचा शोध उत्पत्ती डिस्कव्हरी लर्निंग कोणी मांडली? तर अध्ययनाची शोध उत्पत्ती विद्यार्थी मित्र जेरॉन ब्रुनर यांनी मांडलेली आहे. ऑप्शन नंबर ए जेरॉन ब्रुनर हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. यानंतर पुढील प्रश्न बघा. अर्थपूर्ण शाब्दिक अध्ययन उत्पत्ती कोणाची आहे? अर्थपूर्ण शाब्दिक अध्ययन उत्पत्ती डेव्हिड आसुबेल यांची आहे. त्यानंतर अध्ययनाचा श्रेणीबद्ध सिद्धांत कोणी दिला? ज्यामध्ये 8 टप्पे आहेत. रॉबर्ट गॅग्ने यांनी दिले. रॉबर्ट गॅग्ने यांनी हा सिद्धांत दिलेला आहे. यानंतर अध्ययनात प्रबलीकरणाचे महत्व सांगणारा गरज घट सिद्धांत हा कोणी मांडला आहे? हा कोणी मांडलेला आहे? तर हा कार्ल हल यांनी मांडलेला आहे. ऑप्शन नंबर अ कार्ल हल हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. चला विद्यार्थी मित्र, व्हिडिओ आवडला असल्यास सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचा आहे. जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वपूर्ण म्हणजे जर तुम्हाला मानसशास्त्राची पीडीएफ नोट्स हवी असेल पीडीएफ नोट्स अगदी माफक फी मध्ये विद्यार्थी मित्र या ठिकाणी आपण घेऊन आलेलो आहोत. अगदी माफक फी मध्ये. बघा परीक्षेला फार कमी अवधी शिल्लक आहे आणि तुम्हाला खूप कमी अवधीमध्ये या नोट्स ज्या आहेत या घ्यायच्या आहेत विद्यार्थी मित्र. या नोट्सद्वारे तुम्ही शॉर्ट रिव्हिजन करू शकता. बघा पेपरला फक्त या ठिकाणी 3 दिवस शिल्लक राहिलेले आहेत आणि या 3 दिवसामध्ये शॉर्ट मध्ये रिव्हिजन कसं करायचं मानसशास्त्र विषयाचं, तर या नोट्स त्या ठिकाणी तुम्हाला उपयोगी ठरतील. आता जे काय करायचं आहे, तुम्ही या नोट्स मिळवण्याकरता विद्यार्थी मित्र बघा 9518 338472 या नंबरवरती संपर्क करायचा आहे. व्हॉट्सअपद्वारे संपर्क करून या नोट्स तुम्ही घ्यायच्या आहेत. चला यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. क्षेत्र उपपत्ती फील्ड थिअरी हा सिद्धांत कोणी मांडला? तर क्षेत्र उपपत्तीचा सिद्धांत विद्यार्थी मित्र हा कर्ट लेविन यांनी मांडलाय. यांचं काय ते विद्यार्थी मित्र बघा. क्षेत्रीय उपपत्ती. क्षेत्रीय उपपत्ती कर्ट लेविन यांची आहे. चला यानंतर नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. पुढचा प्रश्न बघा. चिन्ह किंवा संकेत अध्ययन उत्पत्ती हा कोणाची आहे? तर ही टॉलमन यांची. टॉलमन यांची काय? संकेत अध्ययन उत्पत्ती. संकेत अध्ययन उत्पत्ती टॉलमन यांची आहे. त्यानंतर अध्ययनाचे केंद्रीकरण म्हणजे काय? अध्ययनाचे केंद्रीकरण म्हणजे काय विद्यार्थी मित्र? तर एखाद्या उद्दीपकावर मन एकाग्र करणे. यालाच काय म्हणतात? अध्ययनाचे केंद्रीकरण असे म्हणतात. एखाद्या उद्दीपकावर मन एकाग्र करणे याला अध्ययनाचे केंद्रीकरण असे म्हटल्या जाते. सॉरी, अवधानाचे केंद्रीकरण म्हटलं आहे. अवधानाचे केंद्रीकरण म्हणजे काय? एखाद्या उद्दीपकावर जे आहे मन केंद्रित करणे. आता अवधानाचे विद्यार्थी मित्र 3 प्रकार पडतात. अवधानाचे 3 प्रकार पडतात. यामध्ये बघा ऐच्छिक, दुसरा आहे अनैच्छिक आणि तिसरा आहे अभ्यस्त. ऐच्छिक, अनैच्छिक आणि अभ्यस्त असे अवधानाचे एकूण 3 प्रकार जे आहे या ठिकाणी पडतात. यानंतर पुढील प्रश्न बघा. अभिरुची आणि अवधान एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. अभिरुची आणि अवधान या एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत असं कोणी म्हटलंय? असे मॅकडुगल यांनी म्हटलंय. ऑप्शन नंबर अ मॅकडुगल हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. या एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. यानंतर पुढील प्रश्न बघा. पुढचा प्रश्न काय? पुढील प्रश्न असा आहे की व्यक्तिमत्वाचा मुख्य आधार म्हणजे इदम, अहम आणि परहम ही संकल्पना कोणाची आहे? तर ही संकल्पना सिग्मंड फ्राइड या मानसशास्त्रज्ञाची आहे. ऑप्शन नंबर अ सिग्मंड फ्राइड हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. चला यानंतर नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. नेक्स्ट क्वेश्चन. विशेष गरजा भागणाऱ्या बालकांसाठी सर्वप्रथम बुद्धिमापन चाचणी कोणी तयार केली? बघा विशेष गरजा असणाऱ्या बालकांसाठी सर्वप्रथम बुद्धिमापन चाचणी म्हटली आहे. त्यामुळे हा क्वेश्चन IMP कन्सिडर करूया. तर ही व्याख्या कोणाची, ही चाचणी कोणी तयार केली होती? तर बघा सगळ्यात पहिले अल्फ्रेड बिने आणि थिओडोर सायमन यांनी केले. थिओडोर सायमन. ऑप्शन नंबर अ हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. बुद्धिमापन चाचणी विद्यार्थी मित्र अल्फ्रेड बिने यांची आहे. सायमन यांनी केली आहे. अल्फ्रेड बिने यांचा काय? तर मानसिक वय ही संकल्पना त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेली होती. मानसिक वय. चला यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा.
तरल आणि घनीभूत बुद्धिमत्ता, ओके, फ्लुइड अँड क्रिस्टलाइज इंटेलिजन्स हा सिद्धांत कोणी मांडलेला आहे? तर हा आर.बी. कॅटल यांनी मांडलेला आहे. ऑप्शन नंबर अ या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर समूह घटक सिद्धांत, ग्रुप फॅक्टर थिअरी, ओके, ग्रुप फॅक्टर थिअरी हा बुद्धिमत्तेच्या संदर्भात कोणी मांडली? तर हे विद्यार्थी मित्र लुईस थर्स्टन यांनी मांडल्या. कोणी? लुईस थर्स्टन. ऑप्शन नंबर अ या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. यानंतर बालक केंद्र शिक्षणाचे, चाइल्ड सेंटर एज्युकेशनचे प्रणेते कोणाला म्हणल्या जाते? ओके, या ठिकाणी कोणाला म्हटल्या जाते? तर विद्यार्थी मित्र जीन जॅक्स रुसो. ऑप्शन नंबर अ जीन जॅक्स रुसो हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. विद्यार्थी मित्र अजूनही जर आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. ओके, आणि विद्यार्थी मित्र आपलं टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करायचं आहे, ज्यावरती यापूर्वी आपण खूप साऱ्या नोट्स अपलोड केलेल्या आहेत. त्या नोट्स देखील तुम्ही जाऊन बघायच्या आहेत. ओके, आणि सगळ्यात महत्त्वपूर्ण म्हणजे व्हिडिओला लाईक करायला विसरायचं नाही आहे, आणि व्हिडिओ कसा वाटतोय हे कमेंटद्वारे सांगायचं आहे विद्यार्थी मित्र. ओके, चला यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. किंडरगार्टन या पद्धतीचे जनक कोण? किंडरगार्टन पद्धतीचे जनक कोण? तर फ्रेडरिक फ्रॉवेल हे आहे. तर ऑप्शन नंबर अ हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. फ्रेडरिक फ्रॉवेल हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. यानंतर डाल्टन प्लॅन म्हणजे स्व अध्ययन पद्धती कोणी विकसित केली? तर डाल्टन प्लॅन हेलेन पार्क्स हर्ट्स यांनी विकसित केली. ऑप्शन नंबर अ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. यानंतर प्रकल्प पद्धतीचे जनक कोण? तर प्रकल्प पद्धतीचे जनक आहेत विद्यार्थी मित्र विल्यम किलपॅट्रिक. ऑप्शन नंबर अ विल्यम किलपॅट्रिक हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, क्लिअर आहे सर्वांना? चला बघा विद्यार्थी मित्र अशा पद्धतीनं आपण महत्वपूर्ण प्रश्न या ठिकाणी घेतलेले आहेत. ओके, सर्वांनी काय करायचं आहे? सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. ओके, चला सगळ्यात अजून महत्वपूर्ण विद्यार्थी मित्र जर तुम्हाला आता या पीडीएफ नोट्स हव्या असतील, ओके, बघा सर्वांना जर काय या ठिकाणी पीडीएफ नोट्स हव्या असतील, पीडीएफ नोट्स मानसशास्त्राच्या ज्या आहेत या अगदी माफक फी मध्ये आहेत. याकरता तुम्ही काय करायचं आहे? तर 9518 338472 या व्हॉट्सअप नंबरवरती संपर्क करायचा आहे. ओके, आणि त्यावर संपर्क करून आपल्या पीडीएफ नोट्स अगदी माफक फी मध्ये घ्यायच्या आहेत विद्यार्थी मित्र. बघा या ठिकाणी मानसशास्त्राच्या या ठिकाणी काय या सर्व शॉर्ट नोट्स या ठिकाणी तुम्हाला अवेलेबल करून द्यायला. ओके, या काय शॉर्ट नोट्स या ठिकाणी आहेत. या शॉर्ट नोट्स तुम्ही सर्वांनी घ्यायच्या आहेत, कारण की परीक्षेला फक्त या ठिकाणी 3 दिवस शिल्लक राहिले. 3 दिवसामध्ये परिपूर्ण तयारी आता या ठिकाणी शॉर्ट नोट्स म्हणजे लास्ट रिव्हिजन करण्यासाठी या नोट्स तुम्हाला उपयोगी ठरतील. ओके, या सर्वांनी घ्यायच्या आहेत. मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.